नमस्कार मित्रांनो. भुईमुग पिकामध्ये फुलगळ होणे, शेंगा भरत नाहीत, शेंगांना वजन कमी असते, उत्पादन कमी येते, तसेच कीड व रोग यांच्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. तसेच भुईमुग पिकातील तण नियंत्रण कसे करावे याविषयी माहिती हवी असेल तर आपण योग्य व्हिडिओ पाहत आहात. या व्हिडिओमध्ये भुईमुग पिकासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, तसेच कीड व रोगांचे नियंत्रण यामध्ये येणाऱ्या समस्या व त्यावर 100% खात्रीशीर उपाय पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व माहिती आवडल्यास व्हिडिओस लाईक व शेअर करण्यास विसरू नका. तर मित्रांनो, सुरुवातीला भुईमुग पिकासाठी खत व्यवस्थापन करत असताना लागवडी वेळेस शेणखतात ट्रायकोडर्मा मिसळून शेतात टाकावे. यामुळे बुरशीजन्य रोग कमी होतात व माती सुधारते. यासोबत रासायनिक खतामध्ये DAP 50 kg, MOP 25 kg आणि जिप्सम 100 kg प्रमाण घेऊन लागवडी वेळेस या खतांचा वापर करावा. यामुळे मुळांची वाढ जोरात होते, झाडांची वाढ झपाट्याने होते, तर पोटॅशमुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढून शेंगा मजबूत होतात आणि भुईमुग पिकात जिप्सम हे एक वरदान म्हणून काम करत असते. जिप्सममध्ये कॅल्शियम 23% तर सल्फर 17% असतो. यामधील कॅल्शियममुळे शेंगा मोठ्या व भरगच्च तयार होतात. तसेच कॅल्शियमचा भुईमुग पिकास अभावामुळे शेंगा रिकाम्या राहतात, शेंगांना वजन राहत नाही. जिप्समच्या वापरामुळे हा प्रॉब्लेम कमी होतो. तसेच जिप्समच्या वापरामुळे माती सैल तसेच भुसभुशीत होते, शेंगा व्यवस्थित जमिनीत जातात, तसेच शेंगांचे वजन वाढते आणि सल्फरमुळे दाण्यांमध्ये तेलाचे प्रमाण देखील वाढत असते व शेंगांची चमक व क्वालिटी देखील सुधारते. तसेच जिप्समच्या वापरामुळे जमिनीचा pH देखील कमी होत असतो. म्हणून शारपट जमिनीत जिप्समचा वापर अवश्य करावा. जिप्समचा दुसरा डोस भुईमुग पिकामध्ये भुईमुगाचे पीक 35 ते 40 दिवसाचे असताना करावा. त्यावेळेस जमिनीत हलकी ओलसर असावी व लगेच हलकी कुळवणी करून घ्यावी. भुईमुग पिकात जिप्समचा वापर म्हणजे उत्पन्नाची 100% हमी. यानंतर भुईमुग पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी इमॅजेटापायर 10% SL फॉर्म्युलेशनमध्ये या तणनाशकाचा वापर करावा. याचे प्रमाण 300 मिली 150 लिटर पाण्यात मिसळून 1 एकर क्षेत्रासाठी याचा वापर करावा. यामुळे भुईमुग पिकातील तणांचे प्रभावी नियंत्रण होते. यानंतर फवारणी नियोजन करत असताना अन्नद्रव्याची फवारणी करणे अतिशय महत्त्वाचे असते. भुईमुग पिकासाठी फवारणी करत असताना योग्य त्या अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यास उत्पन्नात भरघोस अशी वाढ पाहायला मिळते. यामध्ये लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी 19-19-19 75 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी तसेच त्यासोबत मायक्रोन्यूट्रियन 25 ग्रॅम अशी फवारणी करावी. यामुळे झाडांची वाढ वेगाने होते तसेच पाने हिरवीगार राहतात. त्यानंतर दुसरी फवारणी 35 ते 40 दिवसांनी घ्यावी. यामध्ये 052-34 75 ग्रॅम व बोरॉन 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी प्रमाण घ्यावे. यामुळे फुलगळ कमी होते व जास्त शेंगा सेट होतात. तिसरी फवारणी घेत असताना 45 ते 50 दिवसांनी घ्यावी. यामध्ये कॅल्शियम 15 ग्रॅम व बोरॉन 20 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी प्रमाण घेऊन फवारणी करावी. यामुळे शेंगा रिकाम्या राहत नाहीत व शेंगांचा आकार वाढतो. शेवटची फवारणी 60 दिवसांनी घ्यावी. यामध्ये 13-0-45 75 ग्रॅम व मॅग्नेशियम सल्फेट 50 ग्रॅम घ्यावे. यामुळे दाणे योग्य भरतात व दाण्यांचे वजन देखील वाढते. यासोबत जर किडींचा प्रादुर्भाव दिसत असेल तर इमामेक्टिन बेन्झोएट 4 ग्रॅम किंवा कोराजन
3 मिली किंवा थायमेथोक्झाम 5 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 3 मिली या कीटकनाशकांचा आलटून पालटून प्रयोग करावा. तसेच रोग नियंत्रणासाठी मेन्कोझेब 30 ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल 15 ml, ॲझिस्ट्रोबिन प्लस टेबुकोनॅझोल 10 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी प्रमाण घेऊन आलटून पालटून फवारणी घ्यावी. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली तर व्हिडिओस लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.